1.5 कोटी प्रमाणपत्र वाटप झाल्याचं जरांगे म्हणतात, तर मग ओबीसीला धक्का लागला नाही तर काय झालं हे शंभूराज देसाईंनी सांगावं असं या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे। तर देसाई ओबीसींची दिशाभूल करतायत असं सुद्धा ओबीसी नेते म्हणतात। ओबीसींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देसाईंनी करू नये असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर टीका केली आहे। जरांगे नौटंकीबाज माणूस आहे असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय। तर त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूयात। मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीचं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालवलेली आहे। आपल्यासोबत स्वतः नवनाथ वाघमारे आहेत। काय सांगाल, 5वा दिवस आहे, सरकारकडून काही बोलणं झालंय का? सरकारकडून बोलणं व्हायला आम्ही काही मराठा आहोत का? आम्ही ओबीसी घटकातील भटक्या विमुक्त 12 बलुतेदार 18 आलुतेदारांसाठी उपोषण करत आहोत। त्यामुळे राज्य सरकार हे जातीवाद्यांचं राज्य सरकार आहे आणि या राज्याचा कारभार चालवणारा मुख्यमंत्री अत्यंत जातीवादी। आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या महाराष्ट्राला जातीवादी मुख्यमंत्री सापडलेला नाही। तो हा एकनाथ शिंदे स्वतःची गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी, कुठंतरी मराठा समाजाला जवळ करण्यासाठी जातीवाद करून कुठंतरी मराठा समाजाला असंविधानिक मार्गाने आरक्षण द्यायचं आणि असंविधानिक निर्णय घेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत। जरांगे ओरिजिनल नौटंकी बहादर माणूस आहे। महाराष्ट्रात बी तितका नौटंकीबाज माणूस सापडणार नाही। खरं तर याचं काम तमाशातल्या बत्ताशाचं आहे। त्यांनी खरं तर तमाशामध्ये जावं, तमाशामध्ये काम करावं, दररोज वेगवेगळी भूमिका मांडायची। यांनी 4 सालांनी घेतलं। एकतर याचं उपोषण सुटलेलं आहे, यांनी नौटंकी करू नये आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊ नये। विधानसभा आलेली आहे, त्यांना ओबीसीच्या दारात आले ना, तर ओबीसीच्या विरोधात जर त्यांनी निर्णय घेतला तर ओबीसी त्यांना बुटाडाने हल्ल्याशिवाय राहणार नाही। जर ओबीसीवर अन्यायकारक निर्णय जर झाला तर ओबीसी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।